परत मिळवणार. आबासाहेब आणि मालती मॅडमचा मान त्यांना परत मिळवून देणार. कारण बोललेलं करून दाखवणं ही राणीची सवय नाही, स्वभाव आहे. चला सर. अहो, मी काय म्हणते, बोला. नाही म्हणजे तुमच्या बाबतीत काही चुका झाल्याही असतील, पण म्हणून त्यासाठी आबांना त्यांच्या कुटुंबाला असं वाऱ्यावर सोडणं बरोबर. बस. त्यो आबा कुठली दयामाया दाखवायच्या लायकीचा नाहीये. त्याचा तर राग येतोच आहे मला, पण त्याच्या कितीतरी पटीनं तुझा येतोय. नवऱ्याला वाऱ्यावर सोडलंस. एकदा तरी आठवण आली होती का तुला माझी? का कधी त्याला शोधायचा प्रयत्न केला होतास? त्यो आबा सांगत तसं जगत राहिलीस, मी तर तुला कवाच माफ नाही करणार. तुला बायको म्हणायला सुद्धा मला माझीच लाज वाटायला लागली. बोल, का वागलीस असं? ते बोल की, तोंडात काय मिसरी कोंबली का लकवा मारलाय? त्यो आबा तर माझ्या आयुष्याची माती करायला जबाबदार आहेच, तू पण आहेस. मी चित्त असताना तू मंगळसूत्र घालायचं सोडून दिलंस, विधवा बनून जगलीस. आता बस, या सगळ्याचा हिशोब करणार आणि त्यात तुझा निकाल लावणार. थोबडाकडे काय बघतीस? फायदा रतन आवर बाबा पटपट. लो आबासाहेब येत्याला आता. अरे हे काय झालंच. जो आलेच आबा. अरे वा, मी खरंच खूप छान सजवलेत रूम. आबा तुम्हाला लागेल ती सगळं आणून ठेवलंय. अजून काय लागलं तर आम्हाला आवाज द्या. मी आधीच खूप केलेत, अजून काही नाही लागणार. आबा काय लागलं तरी कसलाच विचार करू नका, आम्ही इथंच बाजूला आहे. बाय. चालतंय, येतो आबा. आबा आई तुम्ही झोपला नाहीत अजून? इंद्रा रे, तू न जेवता निघून गेलास, कशी झोप लागेल मला? का रे असं चिडून निघून गेला होतास? कुठे गेला होतास तू? माझं चुकलं इंद्रा, मी नको होती चिडचिड करायला, पण मी तरी काय करू रे? जे काही घडतंय ना आपल्या बाबतीत त्याचा त्रास होतोय, खूप त्रास होतोय. तुझा त्रास मला कळतोय, पण असं प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टींमध्ये राणीला ब्लेम करणं चुकीचं आहे. या सगळ्यात तिची काही चूक नाही, चूक असेल तर ती माझी आहे. बरं जाऊ दे, नको आता तो विषय. तूही स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. नाही करून घ्या. आबा, मालती मॅडम, आपल्यावर हे जे वाईट दिवस आले ते लवकर सरून जातील. चांगले दिवस परत येतील. मी लहान असताना जेव्हा अंधाराला घाबरायचे ना, तेव्हा मला बुवा म्हणायचे की अंधाराला घाबरायची तर काही गरजच नाहीये, कारण आपल्या बरोबर चंद्र आहे. तो आपल्याला वाट दाखवतो. त्याच्या प्रकाशात आपण आपली वाट शोधत हळूहळू पुढे जायचं असतं. तसेच आता या अंधारात आपण एकमेकांबरोबर तसंच राहू, एकमेकांचे चंद्र होऊ.
आणि एकमेकांना वाट दाखव. खरंय राणी, जर का आपण सगळे एकत्र असू त्यातनंही मार्ग काढू, सगळं चांगलं होईल, खात्री आहे मला. घ्या, सगळं चांगलं होईल म्हणालात आणि लाईट गेले. ते आपलं कसा टिकावं लागणार आहे कुणास ठाऊक. मी म्हणाले होते ना, आपण एकमेकांचे चंद्र होऊया आणि एकमेकांना वाट दाखवूया. राणे हा? आ गए राणी. राणे ए राणे. माधव काका, हे सगळं काय म्हणजे? अगं राणी, देवारात अंधार कसा चालेल म्हणून हा प्रकाश घेऊन आलोय. हा बा, आणखीन काय लागलं तर सांगा. कळतो. संकोच करू नका. हो, धन्यवाद. फायनली उर्मिला, फायनली आपण जिंकलोय. सगळं आपल्या मनासारखं झालंय. ती राणी सतत आपल्या मध्ये यायची म्हणून आपले प्लॅन फेल होत होते. आणि तो इंद्रा आतापर्यंत आपल्याला कायम अंडर एस्टिमेट करत आला. आता नाही. आता त्यांना कळलं असेल